नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, इतिहास या विषयाची तयारी करत असताना ते प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून प्रश्नांच्या माध्यमातून आपण जर ती तयारी केली तर ती जास्त या ठिकाणी भक्कम या ठिकाणी राहते आणि म्हणूनच 1000 प्रश्नांचा सराव आपण या यूट्यूब सेशनमध्ये या ठिकाणी करून घ्यायचा या ठिकाणी निश्चित केलेला आहे। यापूर्वी आपण 250 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत। आता 250 च्या पुढचे प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी हे लेक्चर सिरीज व्यवस्थित या ठिकाणी पहा, कारण केवळ प्रश्नच मी या ठिकाणी तर डिस्कशन मध्ये आणत नाही, तर त्या प्रश्नांमध्ये जे पर्याय आहे त्या पर्यायांवर देखील सखोल चर्चा आपल्या या लेक्चर्स मध्ये या ठिकाणी होत असते। तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्त्वाचं या ठिकाणी सेशन। आता पहा, 251वा हा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। प्रश्न काय आहे तो आधी पाहूया आणि मग याच्या पर्यायाकडे या ठिकाणी जाऊया। आता पहा, लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कमिशनच्या रिपोर्टनुसार, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉर्ड कर्झन नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी व्हाईसरॉय भारतामध्ये या ठिकाणी होऊन गेला। या लॉर्ड कर्झनची कारकीर्द जर आपण पाहिली तर ती साधारणतः 1899 पासून ते 1905 पर्यंतची कारकीर्द ही कर्झनची कारकीर्द या ठिकाणी मानली जाते। या कर्झनच्या कारकिर्दीमध्ये बंगालची फाळणी या ठिकाणी झाली। त्याचबरोबर कर्झनच्या कार्यकाळामध्ये या प्रकारचा पोलीस कमिशन देखील गठीत केलं गेलं। तर लक्षात घ्या, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की हे जे पोलीस कमिशन होतं त्याचे प्रमुख कोण होते किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली हे पोलीस कमिशन नियुक्त झालं। तर नाव नीट लक्षात घ्या, अँड्रू फ्रेझर। तर अँड्रू फ्रेझर जे आहे तर त्या अँड्रू फ्रेझरच्या नेतृत्वाखाली हे पोलीस कमिशन या ठिकाणी नियुक्त झालं आणि या पोलीस कमिशनने जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमुळे भारतीयांचे आणि त्याचबरोबर विदेशात असणाऱ्या ब्रिटिशांचे देखील इथे या ठिकाणी डोळे जे आहेत हे या ठिकाणी पाणावलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। कारण या रिपोर्टच्या माध्यमातून ब्रिटिशांचं साम्राज्य जे होतं याचं स्वरूप काय आहे ते स्पष्टपणे समोर आल्याचं या ठिकाणी दिसून येतं। तर या रिपोर्टनुसार पर्यायामध्ये काय म्हटलं बघा, पोलीस दल हे आशिया खंडातील सर्वात सक्षम आणि प्रशिक्षित आहे असं म्हटलं। पोलीस दल हे सर्वथा असक्षम, दमनकारी आणि भ्रष्ट आहे असं म्हटलं। भारतातील पोलीस दल मानवतावादी असून भ्रष्टाचार मुक्त आहे असं म्हटलं। तर भारतातील पोलीस दल सर्वथा सक्षम, प्रशिक्षित, भ्रष्टमुक्त आणि सदोष आहे असं म्हटलं। तर लक्षात घ्या, या अँड्रू फ्रेझर पोलीस कमिशनच्या माध्यमातून लक्षात घ्या इथे या ठिकाणी भूमिका घेतली गेली की भारतातील पोलीस हे सर्वथा असक्षम आहे, त्याचबरोबर ते दमनकारी आहे आणि त्याचबरोबर भ्रष्ट देखील या ठिकाणी आहे। या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली गेलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। यामुळे झालं काय की ब्रिटिशांनी जे भारतामध्ये दावा केला होता की आम्ही भारतामध्ये या ठिकाणी कल्याणकारी राज्य या ठिकाणी स्थापित करू, त्या गोष्टीला आता इथं छेद देण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटलं आणि मग ब्रिटिशांचे साम्राज्य हे समाप्त करण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय चळवळ देखील कार्यरत राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या, अँड्रू फ्रेझरच्या माध्यमातून 1902 साली जे पोलीस कमिशन नियुक्त झालं होतं त्याला रिपोर्ट दिला, भारतातील पोलीस सर्वथा असक्षम, दमनकारी आणि त्याचबरोबर भ्रष्ट आहे। या प्रकारचा हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा। चलो, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूया। आता इथं बघा, प्रश्न दिलेला खालील पर्यायांपैकी विजोड पर्याय ओळखा या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी असतो। खास करून राज्यसेवेच्या परीक्षांमध्ये या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो, विजोड या ठिकाणी पर्याय निवडा। बघा, लहानपणी जेव्हा आपण होतो शाळा कॉलेजांमध्ये तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जात होते की गटात न बसणारा शब्द ओळखा। हा प्रकार हा तशाच प्रकारचा या ठिकाणी आहे। तर इथं विचारलेलं आहे विजोड या ठिकाणी पर्याय या ठिकाणी निवडा। म्हणजे पर्यायामध्ये जे काही 4 आहे, 4 जे काही पर्याय दिलेले आहेत त्यातले 3 एकमेकांशी कनेक्ट आहे, एक मात्र वेगळा आहे, हे इथे या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे। मग सलीम उल्ला असं दिलेलं आहे, सलीम उल मुल्क दिलेलं आहे, हकीम अजमल खान दिलं आहे आणि वकार उल मुल्क असं या ठिकाणी दिलेलं आहे। तर याचं राईट आन्सर काय आहे तर नीट समजून घ्या। याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर हकीम अजमल खान हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। आता बघा, या तिघांमध्ये या ठिकाणी काय साधर्म्य होतं, म्हणजे सलीमुल्लाह मोहसिन उल मुल्क आणि वकार उल मुल्क यांच्यामध्ये काय साधर्म्य आहे तर पाहायला भेटतं ऑल इंडिया मुस्लिम लीग जी आहे, तर ऑल इंडिया मुस्लिम लीगची जी स्थापना या ठिकाणी झाली 1906ला,
तर त्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचे हे फाउंडर आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे हे संस्थापक सदस्य या ठिकाणी मानले जातात, तर हे लक्षात घ्या. मग हकीम अजमल खान कोण आहे? तर हकीम अजमल खान हे मुस्लिम लीगशी संबंधित नाही, तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित आहे. हे भारतीय राष्ट्रीय चळवळीसोबत या ठिकाणी होते हकीम अजमल खान, आणि 1921 सालच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष देखील हे हकीम अजमल खानच या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून मग बाकीचे तिघजण मुस्लिम लीगचे संस्थापक आहे, हकीम अजमल खान मात्र काँग्रेस या ठिकाणी आहे. त्यामुळं पर्यायी राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ते पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हकीम अजमल खान हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. बघा इथं बघा असं म्हटलेलं आहे की चलेजाव चळवळीतील वीरांगणा मातंगिनी हजरा. चलेजाव चळवळीतील एक वीरांगणा आहे, नाव त्यांचं आहे मातंगिनी हजरा. यांवर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्यानंतरही त्यांनी आपल्या हातातील राष्ट्रीय झेंडा जमिनीवर पडू दिला नाही. सदर घटना खालीलपैकी कोणत्या भागात घडली, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर मातंगिनी हजरा नावाची एक महत्त्वाची या ठिकाणी वीरांगणा, राष्ट्रीय चळवळीतील वीरांगणा आहे, आणि ती वीरांगणा चलेजाव चळवळीमध्ये सहभागी होती, आणि इंग्रजांनी तिच्यावर गोळी मारली तरी देखील ती या ठिकाणी आपल्या हातातील राष्ट्रीय झेंडा जमिनीवर तिनं पडू दिला नाही. तर ती वीरांगणा ही कुठल्या भागातील होती, या प्रकारचा प्रश्न आहे. तर इथं म्हटलेलं आहे बलिया उत्तर प्रदेश, मिदनापूर बंगाल, त्याचबरोबर तालचेर ओरिसा आणि मलकानगिरी पण ओरिसा, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. आता बघा हे तर नक्कीच आहे की हा प्रश्न हा चलेजाव चळवळीशी संबंधित या ठिकाणी आहे. आणि चलेजाव चळवळीमध्ये जे काही पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन झालं, ज्याला आपण प्रति सरकार या नावाने संबोधतो, तर त्या प्रति सरकारमधली ही घटना या ठिकाणी आहे. आता बघा बलिया जर आपण पाहिलं तर बलिया हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, आणि इथं जर आपण पाहिलं तर चितू पांडे जे आहे, तर या चितू पांडे यांनी या ठिकाणी बलियामध्ये या प्रकारचं पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन केलेलं होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं जर आपण पाहिलं मिदनापूर, तर लक्षात घ्या बंगाल प्रांतातील जे काही मिदनापूर आहे, तर त्या मिदनापूरमध्ये सतीश सामंत जे आहे, तर त्या सतीश सामंतांच्या नेतृत्वाखाली, सतीश सामंत जे आहे तर त्यांच्या नेतृत्वाखाली मिदनापूरमध्ये या ठिकाणी स्वतंत्र पॅरलल गव्हर्नमेंट या ठिकाणी स्थापन झालं होतं. तालचेर जर आपण पाहिला ओरिसा, तर तिथे या ठिकाणी प्रधान बंधू या ठिकाणी होते, तर त्या प्रधान बंधूंच्या नेतृत्वाखाली तालचेरमध्ये या ठिकाणी इथं ओरिसामध्ये या ठिकाणी प्रधान बंधूच्या नेतृत्वाखाली पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन झालं. आणि मलकानगिरी जो आपण पाहतो ओरिसा प्रांतातला, तर इथं या ठिकाणी लक्षात घ्या लक्ष्मण नायर जे आहे, तर त्या लक्ष्मण नायर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकारचं पॅरलल गव्हर्नमेंट या ठिकाणी इथं स्थापन झालेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आता बघा इथं पाहायला भेटतं की मातंगिनी हजरावर प्रश्न आहे. तर मातंगिनी हजरा कुठल्या भागातील होत्या, तर बंगाल प्रांतातील मिदनापूर या भागातील या ठिकाणी होत्या, असं एकंदरीत दिसून येतं. तर या सतीश सामंतच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं मिदनापूरमधलं जे काही पॅरलल गव्हर्नमेंट आहे तिथं मातंगिनी हजरा होत्या. आणि जेव्हा हे पॅरलल गव्हर्नमेंट समाप्त करण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी इथं गोळीबार केला, तेव्हा मातंगिनी हजरा त्यामध्ये जखमी झाल्या, मात्र त्यांनी आपल्या हातातील राष्ट्रीय ध्वज जमिनीवर पडू दिला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा या पॅरलल गव्हर्नमेंटशी संबंधित या ठिकाणी जोडाजोडवायला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे त्यांचं ठिकाण आणि त्या भागात कोणत्या भागात पॅरलल गव्हर्नमेंट होतं, किंवा पॅरलल गव्हर्नमेंटचे जे काही संस्थापक आहे याच्यावरही तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर इथं महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन झालं ते म्हणजे बलियामध्ये, हे लक्षात घ्या. उत्तर प्रदेशमधल्या बलियामध्ये सर्वप्रथम पॅरलल गव्हर्नमेंट या ठिकाणी स्थापन झालं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं सर्वात कमी वेळासाठी पॅरलल गव्हर्नमेंट कोणतं होतं, तर ते तालचेरमधलं होतं. प्रधान बंधूच्या नेतृत्वाखाली 7 ते 8 दिवसांमध्येच हे पॅरलल गव्हर्नमेंट समाप्त झालं. आणि सर्वात दीर्घकाळ चालणारं पॅरलल गव्हर्नमेंट कोणतं होतं, तर लक्षात असू द्या सातारामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामधलं पॅरलल गव्हर्नमेंट हे साधारणतः 1946 पर्यंत या ठिकाणी सुरू होतं. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. सतीश सामंतच्या नेतृत्वाखालचं जे पॅरलल गव्हर्नमेंट होतं, तर त्या पॅरलल गव्हर्नमेंटनं या ठिकाणी हे जरी सामंतदारांचं असलं तरी शेतकऱ्यांसाठी खूप विशेष प्रयत्न यांनी केले, विशेष कार्य केले. कारण बंगाल प्रांतामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला होता, आणि त्या दुष्काळ निवारणासाठी शेतकऱ्यांची मदत या सामंतदारांनी म्हणजे सतीश सामंतच्या नेतृत्वाखालच्या पॅरलल गव्हर्नमेंटनं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं.
लक्षात घ्या, आपल्या सरकारच्या वतीनं किंवा आपल्या सरकारच्या चांगल्या बाबी समाजापर्यंत मांडाव्यात यासाठी यांनी एक वृत्तपत्र देखील सुरू केलं होतं, ज्या वृत्तपत्राचं नाव होतं विप्लव. तर विप्लव नावाचं एक वृत्तपत्र देखील यांनी या ठिकाणी सुरू केलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे यांनी कोटाई भाग जो आहे, इथं लक्षात घ्या की बंगालमध्ये जो काही कोटाई भाग आहे तिथं त्यांनी स्वराज्य पंचायत देखील सुरू केली होती असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर कोटाईमध्ये स्वराज्य पंचायत देखील या ठिकाणी सतीश सामंतच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली होती. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, आझाद हिंद सेनाबाबत अयोग्य पर्याय या ठिकाणी निवडा. आझाद हिंद सेना याबाबत अयोग्य पर्याय या ठिकाणी निवडा, या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेची स्थापना या ठिकाणी झाली आणि या आझाद हिंद सेनेनं दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या मदतीनं ब्रिटिशांना खूप मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशांना विरोध या ठिकाणी केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर सुभाषचंद्र बोस यांनी ही जी संघटना स्थापन केली होती त्या संघटनेमध्ये जे पण कोण आपले राजकीय कैदी होते तर त्या राजकीय कैद्यांना या आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी भरती देखील करून घेतली होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता इथे अयोग्य पर्याय या ठिकाणी निवडा असं म्हटलेलं आहे. तर राष्ट्रगीत, ब्रीदवाक्य, निशाण आणि बोधचिन्ह आणि समोर म्हणलेलं ते काय काय होतं हे लक्षात घ्या. मग हा जो प्रश्न आहे हा इयत्ता 8वीच्या आपल्या पुस्तकातून घेतलेला आहे. इतिहासाचं जे इयत्ता 8वीचं पुस्तक आहे त्यातून या ठिकाणी घेतलेलं आहे. जनरली बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं राहतं की आपण मोठे आहोत, आपण काय 8वीचे 9वीचे पुस्तकं वाचायचे का, तर नाही वाचत ते. तर असं करू नका मित्रांनो, की इयत्ता 8वीचं 11वीचं हे आदर्श पुस्तक या ठिकाणी आहे स्पर्धा परीक्षांसाठी. आणि त्यामुळं जर आत्ता वेळ असेल नसेल तर लक्षात घ्या, एक नजर तरी या ठिकाणी फिरवा आपल्या स्टेट बोर्डवर. स्टेट बोर्ड जर यापूर्वी वाचले असेल तर ते परत एकदा लास्ट रिव्हिजन त्याच्यातून या ठिकाणी करा. तर एकदा व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. राष्ट्रगीत, आझाद हिंद सेनेचं राष्ट्रगीत काय होतं, तर सब सुख चैन बरखा भारत भाग्य विधाता. तर लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे भारत भाग्य विधाता. तर त्या काव्यसंग्रहातून ही कविता सब सुख चैन बरखा भारत भाग्य हे विधाता या प्रकारचं या ठिकाणी राष्ट्रगीत राहिलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आपल्याला माहिती असेल कदाचित की जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा लाल किल्ल्यावर सब सुख चैन बरखा भारत भाग्य विधाता या प्रकारचं गीत या ठिकाणी गायलं गेलं होतं रामसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली. किंवा रामसिंह ठाकूर यांनी सब सुख चैन बरखा भारत भाग्य विधाता हे राष्ट्रगीत लाल किल्ल्यावर नेहरूंच्या समोर या ठिकाणी गायलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे जर आपण पाहिलं ब्रीदवाक्य, तर बघा, विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर निशाण जर आपण पाहिलं तर चरख्याचं चिन्ह असलेला तिरंगी झेंडा हे या ठिकाणी या आझाद हिंद सेनेचा या ठिकाणी निशाण या ठिकाणी आहे. आणि याचं बोध चिन्ह जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी झेप घेणारा वाघ हे याचं बोध चिन्ह या ठिकाणी आहे. आणि लक्षात घ्या, प्रेरणा गीत जर आपण या ठिकाणी पाहिलं, प्रेरणा गीत, तर या प्रेरणा गीत कोणतं होतं, तर कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, या प्रकारचं प्रेरणा गीत जे आहे हे यांच्या या ठिकाणी होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्त्वाचा प्रश्न हा पण या ठिकाणी आहे. जुळवाजुळवा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी येईल. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की आझाद हिंद सेनेचं राष्ट्रगीत जे होतं ते सब सुख चैन बरखा भारत भाग्य हे विधाता या प्रकारचं त्यांच्या या ठिकाणी हे राष्ट्रगीत या ठिकाणी राहिलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इथं विचारलं अयोग्य कोणतं आहे, तर अयोग्य कोणताच नाही, यापैकी नाही हे आपलं राईट आन्सर इथे या ठिकाणी असणार आहे या प्रकारे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे, खालीलपैकी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय एकतेच्या भावनेला विकसित करणं आणि मजबूत करणं हा काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे असं निश्चित करण्यात आलं. तर काय, राष्ट्रीय एकतेच्या भावनेला विकसित करणं आणि मजबूत करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे किंवा काँग्रेसच्या स्थापनेमागे उद्देश आहे, हे कोणत्या अधिवेशनामध्ये निश्चित करण्यात आलं असा प्रश्न आहे. तर मुंबई 1885, मद्रास 1887, 1906 कलकत्ता आणि लखनौ 1916 हे या ठिकाणी लक्षात घ्या.
तर याचं राईट आन्सर काय आहे पहा. तर याचं राईट आन्सर आहे मुंबई. मुंबई 1885ला या प्रकारे WC बॅनर्जी जे होते, तर WC बॅनर्जी म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी. आता बघा, हे जे WC बॅनर्जी जे होते, तर यांना इथे या ठिकाणी अध्यक्ष बनवण्यात आलं. तर WC बॅनर्जी यांना नखशिखांत इंग्रज या नावानं पण संबोधलं जातं. तर काय, तर नखशिखांत इंग्रज या नावानं पण या WC बॅनर्जी यांना संबोधलं जातं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. याचबरोबर याच अधिवेशनामध्ये एकूण 9 प्रस्ताव या ठिकाणी मांडले गेले होते आणि काँग्रेसचा उद्देश इथे या ठिकाणी निश्चित झाला होता. राष्ट्रीय एकतेच्या भावनेला विकसित करणं आणि मजबूत करणं या उद्देशासाठी काँग्रेसची स्थापना झाली असं इथे या ठिकाणी म्हटलं होतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे जर आपण पाहिलं मद्रास, तर लक्षात घ्या 1887 साली मद्रासमध्ये काँग्रेसचं 3रं अधिवेशन झालं आणि बद्रुद्दीन तय्यबजी जे आहे, बद्रुद्दीन तय्यबजी जे आहे, हे बद्रुद्दीन तय्यबजी हे यावेळेचे अध्यक्ष या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसून येतं. पहिले मुस्लिम या ठिकाणी व्यक्ती ज्यांना काँग्रेसचं अध्यक्ष या ठिकाणी बनवण्यात आलं. आणि मद्रास या अधिवेशनाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रीय सामाजिक परिषद, नॅशनल सोशल कॉन्फरन्स, ज्याला आपण राष्ट्रीय सामाजिक परिषद, जी न्यायमूर्ती रानडेंच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापन झाली होती. राष्ट्रीय सामाजिक परिषद जी आहे, तर त्या परिषदेचं पहिल्यांदाच अधिवेशन हे काँग्रेसच्या स्टेजवर घेण्यात आल्याचं दिसून येतं. तर मुद्दा हा पण नीट समजून घ्या. राष्ट्रीय सामाजिक परिषद काँग्रेसच्या स्टेजवरनं घ्यायला सुरुवात केली 1887 पासून आणि 1895ला जेव्हा अधिवेशन पुण्यामध्ये भरलं गेलं काँग्रेसचं, तेव्हा मात्र या अधिवेशनापासून राष्ट्रीय सामाजिक परिषद काँग्रेसपासून विभक्त झालेली आहे. ती स्वतंत्रपणे अधिवेशन घेऊ लागलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर हा पण मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, राष्ट्रीय सामाजिक परिषद जरी न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केली असली तरी न्यायमूर्ती रानडे हे या परिषदेचे अध्यक्ष नव्हते. हा मुद्दा लक्षात घ्या. तर D.बा. रघुनाथराव जे आहे, तर नीट समजून घ्या, D.बा. रघुनाथराव यांना या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सेक्रेटरी या ठिकाणी बनवण्यात आलं होतं असं देखील पाहायला भेटतं. तर D.बा. रघुनाथरावांचं नाव खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. पुढे जर 1906चं आपण पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रसिद्ध अधिवेशन आहे. दादाभाई नौरोजी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. याच अधिवेशनामध्ये चतुर्सूत्री कार्यक्रम या ठिकाणी निश्चित केला गेला स्वदेशी चळवळीसाठी. आणि 1916चं लखनौ अधिवेशन, अंबिकाचरण मुजुमदार, AC मुजुमदार हे अधिवेशनाचे अध्यक्ष आणि त्यामध्ये जो लखनौ करार होता त्या लखनौ कराराला मान्यता या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर मुद्दा नीट व्यवस्थित समजून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, पुढीलपैकी कोणती व्यक्ती भारताच्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या असा प्रश्न आहे. तर भारताच्या संविधान सभेच्या सदस्य त्या नव्हत्या या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. अरुणा असफ अली, हंसा मेहता, बेगम रसूल आणि दुर्गाताई देशमुख या प्रकारचा हा पर्याय इथे या ठिकाणी दिसून येतात. आता बघा, भारतीय संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. आपल्याला माहिती आहे की एकूण 15 महिला आहेत ज्या भारतीय संविधान सभेमध्ये या ठिकाणी होत्या. तर त्या 15 महिलांमध्ये एक महिला या ठिकाणी जर आपण पाहिली ती नाही आहे, तर ती कोण आहे, तर ती इथं या ठिकाणी अरुणा असफ अली. तर अरुणा असफ अली मात्र या प्रकारच्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. हंसा मेहता होत्या, बेगम रसूल या ठिकाणी होत्या, दुर्गाताई देशमुख होत्या, सरोजिनी नायडू या ठिकाणी होत्या. तर खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्यांनी संविधान सभेमध्ये विशेष या ठिकाणी काम केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अरुणा असफ अली मात्र यामध्ये या ठिकाणी नव्हत्या, हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित केलं असा प्रकारचा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे जिचा राष्ट्रीय चळवळीमध्ये देखील सहभाग राहिला आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, त्या कोण होत्या? तर सुचेता कृपलानी, अरुणा असफ अली, सरोजिनी नायडू आणि उषा मेहता या प्रकारचा हा पर्याय 4 पर्याय या ठिकाणी दिसून येतात. तर राईट आन्सर काय आहे, तर लक्षात घ्या, अरुणा असफ अली. तर अरुणा असफ अली जे आहे, या अरुणा असफ अली यांना या प्रकारे भारतरत्न या किताबानं सन्मानित करण्यात आलं. तर ही घटना आहे 1997ची.
तर 1997ला अरुणा असफ अली यांना भारतरत्न या किताबानं सन्मानित केलं गेलं. साहजिकच मरणोत्तर भारतरत्न त्यांना या ठिकाणी इथं मिळालेला आहे. आतापर्यंत लक्षात ठेवा 5च महिलांना भारतरत्नाचा पुरस्कार दिलेला आहे, हे लक्षात घ्या. पहिला भारतरत्न जो आहे तो इंदिरा गांधींना दिला. दुसरा भारतरत्न जो आहे तो या ठिकाणी मदर टेरेसा जे आहे तर त्या मदर टेरेसा यांना या ठिकाणी दिला. तिसरा भारतरत्न जर आपण पाहिलं तर अरुणा असफ अली यांना या ठिकाणी दिला. चौथा भारतरत्न लता मंगेशकर आणि त्याचबरोबर सुब्बालक्ष्मी यांना, ही 5वी महिला आहे सिस्टर सुब्बालक्ष्मी, त्यांना या ठिकाणी भारतरत्न या किताबानं सन्मानित करण्यात आलं. तर म्हणजे मुद्दा समजून घ्या, आत्तापर्यंत केवळ 5च महिला भारतरत्न या किताबास म्हणजे हा किताब त्यांना या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यामुळं हा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये येण्याची अपेक्षा आहे. कंबाईनच्या येईल किंवा राज्यसभेचा येईल, कुठे ना कुठेतरी तुम्हाला येऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता यांचं नॅशनल मुवमेंटमधलं काय योगदान राहिलं त्यावर थोडंसं आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर बघा, सुचिता कृपलानी तर आपल्या सर्वांना माहिती आहे, महात्मा गांधींच्या सोबत सुरुवातीपासून या ठिकाणी यांनी कार्य केलेलं आहे. सुचिता कृपलानीच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर याच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात की ज्यांच्यामुळं किंवा ज्यांनी सांगितलं महात्मा गांधीजींना की सविनय कायदेभंग चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, स्त्रियांना तुम्ही सहभागी करून घ्या. म्हणजे हा मुद्दा समजून घ्या की महात्मा गांधी सविनय कायदेभंग चळवळीमध्ये स्त्रियांच्या सहभागाला थोडे विरोध करत होते. मात्र सरोजिनी नायडू आणि सुचिता कृपलानी यांच्या सांगण्यावरनं या ठिकाणी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. अरुणा असफ अली आपल्या सर्वांना माहिती आहे की अरुणा असफ अली यांनी 1942ला जेव्हा चले जाव चळवळ या ठिकाणी सुरू झाली त्याच वेळेस या ठिकाणी गवालिया टँक मैदान जे आहे तर त्या गवालिया टँक मैदानावर भारताचा राष्ट्रध्वज तिथे या ठिकाणी फडकवला, तर त्या अरुणा असफ अली या ठिकाणी होत्या. सरोजिनी नायडू आपल्या सर्वांना माहिती आहे 1906ला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि 1906ला म्हणजे सहभाग घेतला आणि 1906लाच त्यांनी वंदे मातरम गीत हे या ठिकाणी काँग्रेसच्या स्टेजवरून या ठिकाणी गायलेलं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं या सरोजिनी नायडू 1916ला लखनौच्या अधिवेशनामध्ये या सरोजिनी नायडू यांनी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दुवा म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. सरोजिनी नायडूचा अजून एक वैशिष्ट्य आपण पाहू शकतो, 1925ला कानपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन या ठिकाणी भरलं तेव्हा त्या अध्यक्ष या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे हा पण मुद्दा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे की पहिले महिला ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या त्या ॲनी बेझंट आणि पहिल्या भारतीय महिला ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या त्या म्हणजे सरोजिनी नायडू. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सरोजिनी नायडू यांचं मोठं योगदान या ठिकाणी राहिलं, तर या देखील राष्ट्रीय संविधान सभेमध्ये सदस्य या ठिकाणी होत्या, हे लक्षात घ्या. उषा मेहता जर आपण पाहिलं तर या उषा मेहता यांनी 1942च्या चळवळीमध्ये काँग्रेस गुप्त रेडिओ जो आहे तर काँग्रेस गुप्त रेडिओ त्यांनी इथे या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि राम मनोहर लोहिया जे होते तर राम मनोहर लोहिया यांनी या काँग्रेस गुप्त रेडिओमध्ये संचालकाचं काम किंवा ज्याला आपण अँकरिंग म्हणतो, सूत्रसंचालन ज्याला म्हणतो, त्याचं काम या ठिकाणी राम मनोहर लोहिया यांनी केलं होतं, हे लक्षात घ्या. तर उषा मेहता काँग्रेस गुप्त रेडिओ इथे या ठिकाणी काम चालवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर लक्षात घ्या 1942च्या लढ्यातील झाशी राणी म्हणून कोणाला संबोधलं जातं हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1942च्या लढ्यातील झाशी राणी म्हणून अरुणा असफ अली यांनाच या ठिकाणी संबोधलं जातं. तर हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. चलो पुढचा प्रश्न जर आपण पाहूया. बघा, भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना 1946मध्ये तेलंगणा आंदोलनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रांतातून झाली? बघा 1946 जर आपण पाहिलं बघा तर या काळामध्ये सांप्रदायिकता मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढून होती आणि याच काळामध्ये पाहायला असं भेटतं की भारतामध्ये काही महत्त्वाची आंदोलनं झाली, ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की आपल्या इकडचं महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर अंबरनाथ जे आहे ठाण्यामधलं अंबरनाथ आणि डहाणू या भागामध्ये
आदिवासी जे होते तर त्या आदिवासींनी वेठबिगारीपासून मुक्तता मिळवावी यासाठी आंदोलन या ठिकाणी केलं होतं। शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली 1946ला ठाणेमधलं अंबरनाथ आणि डहाणू या भागामध्ये आदिवासींचं आंदोलन होतं। त्यांची मागणी फक्त एकच होती, वेठबिगारीपासून आम्हाला या ठिकाणी मुक्तता या ठिकाणी द्या आणि दिवसा आम्हाला या ठिकाणी जे काही आम्ही काम करू तर आम्हाला या ठिकाणी 12 आणे एवढं या ठिकाणी तुम्ही वेतन या ठिकाणी द्या। म्हणजे बघा आदिवासींची भूमिका काय होती 46ला की वेठबिगारी आमची समाप्त करा आणि आम्हाला या ठिकाणी दिवसा जे काय आम्ही काम करू त्याचा मोबदला म्हणून 12 आणे द्या। त्यासाठी गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर इथे या ठिकाणी आंदोलन करताना एकंदरीत दिसून येतं 46ला। तशाच प्रकारे एक आंदोलन आपल्याला माहिती असेल अलेप्पी शहरामध्ये या ठिकाणी झालं। अलेप्पी शहर जे आहे अलेप्पी हे त्रावणकोरमध्ये होतं, लक्षात घ्या। त्रावणकोरमधलं नारळ उद्योग केंद्र आहे अलेप्पी। तर त्या अलेप्पीमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतात एजवा जमातीचे जे लोक होते एजवा, तर या एजवा जमातीच्या लोकांना वेठबिगार म्हणून तिथं ठेवलं जात होतं। झाडावरचे जे काही नारळ आहेत ते काढण्यासाठी त्यांना या ठिकाणी ठेवलं होतं। तेव्हा त्यांनी त्या वेठबिगारीच्या विरोधात आंदोलन केलं, ज्याला आपण एजवा आंदोलन पण म्हणतो, जे अलेप्पी शहरामध्ये या ठिकाणी होतं, हे लक्षात असू द्या। आणि मग तिसरं जे आंदोलन होतं या काळामध्ये तर ते म्हणजे तेलंगणामध्ये होतं, हे लक्षात घ्या। तेलंगणा, तर तेलंगणा आंदोलन जे होतं त्यांची भूमिका काय होती तर आंध्र प्रदेश जो आहे तर त्या आंध्र प्रदेशमध्ये जे काही तेलुगू भाषिक जिल्हे आहेत आंध्र प्रदेशामध्ये जे पण काही तेलुगू भाषिक या ठिकाणी जिल्हे आहेत, एकूण 8 जिल्हे होते, तर त्यांना या ठिकाणी स्वतंत्र या ठिकाणी द्या, स्वतंत्र करा यासाठी तेलंगणा आंदोलन या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर याची सुरुवात कुठून झाली अशा प्रकारचा प्रश्न आहे, हा लक्षात घ्या। तर याची सुरुवात जी आहे ही नालगोंडा या प्रांतातून झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न हा पण पाहायला भेटेल की नालगोंडा या भागातून या प्रकारे तेलंगणा आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी झाल्याचं दिसतं। आणि या तेलंगणा आंदोलनाचे जर नेते आपण पाहिले तर रवी नारायण रेड्डी होते। रवी नारायण रेड्डी हा मुद्दा पण या ठिकाणी लक्षात घ्या, नेतृत्व पण माहिती असणं गरजेचं। तर रवी नारायण रेड्डी हे या तेलंगणा आंदोलनाचे प्रमुख होते। नालगोंडापासून या आंदोलनाला सुरुवात झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। आता बघा जोड्या जुळवा हा प्रश्न या ठिकाणी आहे। नागपूर, अमरावती, सॅन फ्रान्सिस्को आणि वराड आणि समोर या ठिकाणी इथं दिलेले आहेत त्यांचे शाखांचे प्रमुख या ठिकाणी आहे। आता बघा हा प्रश्न पाहिल्याच तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतो की हा प्रश्न आहे आपल्या होम रूल चळवळीवरचा। तर होम रूल मुवमेंट जे आहे तर त्या होम रूल मुवमेंटवरचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। लोकमान्य टिळक आणि आणे बेझंट यांनी 1916ला जी होम रूल चळवळ या ठिकाणी उभारली, त्याचे शाखा भारतामध्ये विविध ठिकाणी, भारताच्या बाहेर पण या ठिकाणी स्थापन केला। तर तिथं प्रश्न आहे की या प्रकारच्या जोड्या जुळवा, कंबाईनला, राज्यसेवेला असे प्रश्न हमखास या ठिकाणी असतात, लक्षात घ्या। तर हा प्रश्न आपण पाहूया। आपल्याला माहिती आहे सॅन फ्रान्सिस्को लगेच लाला लजपतराय यांची जोडी या ठिकाणी तयार आहे, ती लावून टाकायची लगेचच। मग बघा सॅन फ्रान्सिस्को 2 ठिकाणी आहे, एक इकडं आहे। त्यानंतर नागपूर जर आपण पाहिलं तर बॅरिस्टर मुंजे या ठिकाणी आहे। त्याचबरोबर अमरावती जर आपण पाहिलं तर दादासाहेब खापर्डे या ठिकाणी आहे। आणि वराड प्रांत जर आपण पाहिला तर मोरेश्वर अभ्यंकर या ठिकाणी आहे। इयत्ता 11वीच्या पुस्तकातला हा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, हे लक्षात घ्या। लक्षात घ्या लाला लजपतराय यांच्याबद्दल अजून महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगेल। जेव्हा लाला लजपतराय स्वदेशी चळवळ अपयशी झाल्यानंतर जेव्हा अमेरिकेमध्ये या ठिकाणी स्थायिक झाले होते तेव्हा त्यांनी तिथं यंग इंडिया या नावाचा एक ग्रंथ लिहिला। त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी हा एक महत्त्वाचा या ठिकाणी ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं छत्रपती शिवाजी आणि महान अशोक, त्याचबरोबर एक ग्रंथाचं नाव आहे ते म्हणजे महान अशोक। तर हा एक महत्त्वाचा ग्रंथ ते या ठिकाणी लिहिताना एकंदरीत दिसतं। तर लाला लजपतराय, यंग इंडिया, छत्रपती शिवाजी, महान अशोक या प्रकारचे ग्रंथ तिथे या ठिकाणी लिहिताना एकंदरीत दिसतात। लाला लजपतराय हे लक्षात घ्या ट्रिब्यून नावाचं एक वृत्तपत्र होतं, ट्रिब्यून। तर या ट्रिब्यून दयालसिंह मजाठिया ट्रस्ट ही जी स्थापन झाली होती, दयालसिंह मजाठिया ट्रस्ट
ही स्थापन कशासाठी झाली होती तर ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांना फंड उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झाली होती. तर मुद्दा नीट लक्षात घ्या. तर त्या दयाळसिंह मराठा ट्रस्टच्या वतीनं जे काही एक वृत्तपत्र होतं सुरू केलेलं त्याचं नाव होतं ट्रिब्यून. तर त्या ट्रिब्यून या वृत्तपत्रामध्ये लिखाण करत होते हे लक्षात घ्या. त्याचे संपादक देखील ते होते. याचबरोबर लाला लजपत राय यांचं पीपल या नावाचं देखील या ठिकाणी वृत्तपत्र या ठिकाणी होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर पीपल सर्वंट ऑफ इंडिया, पीपल सर्वंट ऑफ इंडिया 1921 साली लाला लजपत राय यांनी या ठिकाणी स्थापन केली होती. पीपल सर्वंट ऑफ इंडिया हे लाला लजपत राय यांनी स्थापन केलं. आणि शंकर दयाल शर्मा जे होते ना, तर त्या शंकर दयाल शर्मा या पीपल नावाचं जे काही शंकर दयाल शर्मा नाही, भारताचे जे काही प्रधानमंत्री या ठिकाणी राहिलेले आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर ते इथे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून इथे या ठिकाणी राहिलेले होते पीपल सर्वंट ऑफ इंडियामध्ये हे लक्षात घ्या. तर लाला लजपत राय जे आहे तर त्या लाल बहादूर शास्त्री जे म्हणतो मी, तर लाल बहादूर शास्त्री हे पीपल सर्वंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी होते लक्षात घ्या. पीपल सर्वंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी हे आजीवन सेक्रेटरी या ठिकाणी ते राहिलेले आहेत लाल बहादूर शास्त्री. आणि पीपल सर्वंट ऑफ इंडिया हे लाला लजपत राय जे होते आणि त्या संघटनेमध्ये लाल बहादूर शास्त्री हे या ठिकाणी इथं काम करताना सेक्रेटरी या पदावर काम करताना या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. शंकर दयाल शर्मा यांचा मी अनावधानानं या ठिकाणी उल्लेख केला. मात्र शंकर दयाल शर्मा यांचं विशेष कामगिरी जर आपण पाहिलं तर ती काय आहे तर संस्थानिकांचं विलीनीकरणाची चळवळ जेव्हा या ठिकाणी झाली तेव्हा संस्थानिकांच्या विलीनीकरणाच्या चळवळीमध्ये भोपाळ नावाचं जे एक संस्थान होतं जे भारतामध्ये सहभागी होत नव्हतं सुरुवातीला, तर तिथं जे काही प्रजामंडळाचं नेतृत्व जर कोणी केलं तर ते शंकर दयाल शर्मांनी केलं होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. काय की शंकर दयाल शर्मा भोपाळमध्ये प्रजामंडळाचं नेतृत्व करतात की भोपाळ संस्थान भारतामध्ये विलीन व्हावं यासाठी. तर हा मुद्दा लक्षात घ्या. अनावधानानं माझं नाव शंकर दयाल शर्मांचं नाव आलं पीपल सर्वंट ऑफ इंडियाशी संबंधित, मात्र ते तसं नाही आहे. तर पीपल सर्वंट ऑफ इंडिया लाला लजपत रायने स्थापन केली आणि त्याचे आजीवन सेक्रेटरी हे या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांना या ठिकाणी बनवण्यात आलं होतं. हा मुद्दा इथे या ठिकाणी समजून घ्या. तर ठीक आहे. तर या प्रकारचा हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटला. चलो त्यानंतरचा एक प्रश्न आपण पाहूया. बघा इथं प्रश्न म्हटलेला आहे 1935च्या कायद्यावर टीका करताना कोणी म्हटलं की द्वैध शासन प्रणालीपेक्षाही अत्यंत वाईट असा हा कायदा आहे. द्वैध शासन प्रणाली आपल्या सर्वांना माहिती आहे. बघा नीट समजून घ्या. 1919चा जो कायदा होता तर त्या कायद्यामध्ये द्वैध शासन व्यवस्था या ठिकाणी स्थापन झाली. द्वैध शासन व्यवस्था 1919च्या कायद्याद्वारे स्थापन झाली. मात्र हा मुद्दा समजून घ्या की ही द्वैध शासन व्यवस्था 1919च्या कायद्याद्वारे प्रांतात होती आणि 1935च्या कायद्याद्वारे ती केंद्रामध्ये या ठिकाणी गठीत करण्यात आली. मुद्दा समजून घ्या. आणि मग त्या कायद्यावर टीका करताना 35च्या कायद्याने काय केलं तर भारताला प्रांतीय स्वायत्तता देण्याचा प्रयत्न केला. तर प्रांतीय स्वायत्तता दिली 35च्या कायद्याद्वारे. आणि त्या कायद्यावर टीका करताना द्वैध शासन प्रणालीपेक्षाही अत्यंत वाईट हा असा कायदा आहे असं म्हणले कोण? श्री राजगोपालाचारी पंडित, मदन मोहन मालवीय, षण्मुखानंद चट्टी आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू अशा प्रकारचं आहे. तर नेहरू तर आपल्या सर्वांना माहिती आहे. तर नेहरूंनी तर काय म्हटलं 1935च्या कायद्यावर टीका करताना ही गुलामगिरीची सनद आहे है ना. ते म्हणाले हे गुलामगिरीची सनद आहे, अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा कायदा आहे या प्रकारची टीका करतायत. हे एक अशा प्रकारचे यंत्र आहे की ज्याला अनेक डब्बे आहे मात्र चाकं आणि त्याचबरोबर इंजिनचा तपास नाही अशा प्रकारची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंनी 35च्या कायद्यावर या ठिकाणी घेतल्याचं दिसतं. पंडित मदन मोहन मालवीय जर आपण पाहिलं तर ते म्हणतात की वर्ण लोकशाहीचा बुरखा पांघरलेला आणि आतून पोकळ असा हा या ठिकाणी कायदा हा या ठिकाणी आहे या प्रकारची भूमिका ते मांडताना दिसतात. तर श्री राजगोपालाचारी जर आपण पाहिलं तर त्यांचं म्हणणं हे आहे द्वैध शासन प्रणालीपेक्षाही अत्यंत वाईट असा हा कायदा या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचा राईट आन्सर काय तर श्री राजगोपालाचारी. श्री राजगोपालाचारी यांना मँगो ऑफ कृष्णागिरी असं पण म्हटलं जातं बरं का. मँगो ऑफ कृष्णागिरी, कृष्णागिरीचा आंबा म्हणून देखील संबोधलं जातं. आणि लक्षात घ्या या श्री राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे या ठिकाणी पहिले गव्हर्नर जनरल यांना बनवण्यात आलं. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी यांना बनवण्यात आलं. आणि त्याचबरोबर हा पण मुद्दा लक्षात घ्या महानुबोलीस मॉडेल जे या ठिकाणी आपण
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून जे स्वीकारलं महानुबोलीस मॉडेल, तर त्या महानुबोलीस मॉडेलला यांचा या ठिकाणी विरोध होता आणि म्हणून मग आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही समाजवाद जो होता त्या समाजवादातला जो आपण स्वीकारलं होतं त्यांना श्री राजगोपालाचारी यांना याचा विरोध होता आणि म्हणून मग श्री राजगोपालाचारी यांनी स्वतंत्र पार्टी, ज्याला आपण इंडिपेंडंट पार्टी पण म्हणू शकतो, स्वतंत्र पक्ष इंडिपेंडंट पार्टी 1959ला त्यांनी या ठिकाणी स्थापन केली होती. हे मुद्दा लक्षात घ्या. तर स्वतंत्र पक्षाची स्थापना श्री राजगोपालाचारी 1959ला या ठिकाणी करतात आणि या पक्षाचा अजेंडा जर आपण या ठिकाणी पाहिला तर भारतातील जे भांडवलदार आहे, जे बडे जमीनदार आहे, त्यांना पूरक असणारे कायदे बनवा या बाजूने या ठिकाणी ते होते. कॅपिटलिझमचा पुरस्कार करणारे होते आणि अमेरिकेच्या बाजूनं भूमिका मांडा या प्रकारच्या मताचे हे या ठिकाणी श्री राजगोपालाचारी या ठिकाणी होते. तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या स्वतंत्र पार्टीनं पुढच्या निवडणुकांमध्ये 1962च्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचे मित्रांनो आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच इतिहासामध्ये काही महत्त्वाचे टिप्स या ठिकाणी मिळाले असतील, कंटेस्ट मिळाले असतील. तर मित्रांनो हे लेक्चर जरूर आपल्या मित्रांना शेअर करा, या लेक्चरला लाईक करा, त्याचबरोबर कमेंट्स देखील या ठिकाणी करा आणि जर का अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब देखील या ठिकाणी जरूर करा. थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या सत्रामध्ये. थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.